प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने सोलापुरातील मार्केट यार्ड चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर गेल्या 5 दिवसांपासून बच्चू कडू जे आहे ते विविध मागण्यांसाठी आंदोलनासाठी अन्नत्याग आंदोलन करता आहेत आणि त्याची दखल जी आहे ती सरकारकडून घेतली गेली नसल्यामुळे या ठिकाणी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो या ठिकाणी सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून या ठिकाणी थांबवलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर बैलगाड्या आणत या ठिकाणी हा रस्ता जो आहे तो पूर्णतः हरवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतो प्रहार अधिकारी आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी आहे ती सरकारच्या विरोधात करता आहे। काय भूमिका आहे भाऊ, रास्ता रोको आंदोलन करताय तुम्ही, पूर्णतः रास्ता रोको केलेला आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणं फार गरजेचं आहे। निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र शासनाने जे काही तुमचे आदेश काढले होते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो हे करतो हे सगळे नुसते त्यांनी दिखावे केलेले आहेत। त्यामुळे आज 4-5 दिवस झालं आदरणीय बच्चूभाऊ आमचे अमरावती मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे। त्या माणसाचा जरा तरी तुम्हाला काय वाटतंय का नाही, शासन महाराष्ट्र शासन असेल प्रशासन असेल थोडी लाज वाटायला पाहिजे। त्यांनी अन्न सोडलं बिचारांनी, तुम्हाला लाज वाटत नाही? तुम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत नाही। 6,000 रुपये दिव्यांगांचं मानधन करणं गरजेचं आहे। अनेक गोष्टीसाठी त्या माणसाने अन्न पाणी सोडलेलं आहे। आमचा नेता तिथं अन्न खात नाही, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। महाराष्ट्र शासन सरकार देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील, तुम्ही शांती रेशीच्या गाडीमध्ये फिरता, माझा नेता तिथं अन्न पाणी सोडून बसलेला आहे। त्याच्यासाठी आज आम्ही इथं रस्ता रोको केले आहे। जोपर्यंत त्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता बंद ठेवणार आहे। काय भूमिका असणार आहे या पुढच्या कालावधीमध्ये? या पुढची कालावधी म्हणजे जी भूमिका असणार आहे, आज रस्ता रोको केलेला आहे, उद्या वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करणार, शेतात जाऊन गाडून घेणार, उजनीमध्ये तिथे जाऊन पाण्यामध्ये आम्ही आंदोलन करणार, असे 4-5 पद्धतीचे वेगवेगळे आंदोलन करणार। नुसतं शासन आणि प्रशासन फक्त मिटिंग घेतो विषय संपवतो, मिटिंग घेतो विषय संपवतो। तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। काल महसूल मंत्र्यांनी काहीतरी चुकीची भूमिका घेतली, शेतकरी विरोधी शेतकरी नेते कृषी नेते शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात। या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून आज आम्ही इथं मार्केट यार्ड चौकात रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। काय भूमिका आहे, कशा पद्धतीनं पुढची भूमिका असणार आहे? सर्वप्रथम मी बीजेपी सरकारचा निषेध करतो। गेल्या 5 दिवसापासून आपल्या आदरणीय बच्चू कडू साहेबांनी उपोषण केलेलं आहे, अन्न सोडा उपोषण केलं, आतापर्यंत सरकारने दखल नाही घेतली। या मी रस्ता रोको आंदोलन केलंय, उद्या आक्रमकपणे देवेंद्र फडणवीसचा घरा घुसला कमी जास्त पुढे सरकणार नाही। पाहते कार्यकर्ते आक्रमक आहेत, इशारा जो आहे तो या सर्व कार्यकर्त्यांना पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TVN मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।